नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीचं चमचमीत असं गिलक्याचं भरीत. त्यासाठी गिलके घेतलेत मी 1/2 किलो. असे छान ताजे गिलके घेतलेत. यांना कट करून घ्यायचे बारीक. गिलके अशा पद्धतीने बारीकही आपण कट करू शकतो किंवा मग अगदीच कोवळे असतील तर असेही आपण गोल गोल काप करू शकतो. जसं तुम्हाला आवडेल तसं करायचंय. कापून घेते मी सगळे गिलके अशा पद्धतीने मी बारीक कट करून घेतले. आता इथे 6-7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी. 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. थोडे शेंगदाणे घेतले, जिरं घेतले, हळद आणि मीठ घेतले, कांद्याची पात घेतली आहे थोडी बारीक कापून आणि कोथिंबीर घेतली आहे. कढई ठेवली आहे गॅसवर. अगदी थोडं तेल घालते आणि त्यात मिरच्या भाजून घेते. मिरच्यांचा रंग छान बदलेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या सर्व बाजूने. मिरच्या छान तेलात भाजून झाल्या आहेत. काढून घेते मी. लसूण घालते मी. थोडे लसूण परतून घेते. अगदी कच्चे टाकले तरी हरकत नाही आहे, पण मी थोडे परतून घेते. आपल्याला आता मिरचीचा आधी ठेचा बनवून घ्यायचा आहे. काढून घेते मी लगेच लसूण. त्याच कढईत मी अगदी छोटी पळीभर तेल घातलं आहे आणि गिलके जे आपण बारीक कापून घेतले ते घालते. इकडे मिरच्या आणि लसूण आपल्या थोड्या गार होत आहेत. गिलके आपल्याला तेलातच शिजवून घ्यायचे. अगदी 2-5 मिनटं परतून मग मी झाकण ठेवणार आहे त्यावर. कुकरलाही तुम्ही 1 शिट्टी करून घेऊ शकता. दोन मिनटं मी गिलके असे परतून घेतले. आता आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून गिलक्यांना शिजू देऊया. गिलक्यांना झाकण ठेवल्यावर पाणी सुटणार आहे छान आणि ते शिजणार आहे. गिलके एका बाजूला शिजत आहे. इथे मी खलबत्ता घेतला आहे. त्यात लसूण आणि मिरच्या घालते आणि कोथिंबीर घालते. चवीनुसार मीठ घालते आणि आपल्याला हे छान कुटून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे. याचा ठेचा करून घ्यायचा. छान बारीक ठेचा करून घेते मी. ठेचा करून घेतला आहे मी खलबत्त्यामध्ये. उघडून बघूया आपण. बघू शकता गिलक्यांना छान पाणी सुटलं आहे आणि ह्याच पाण्यात गिलके छान शिजू द्यायचे. पुन्हा मी झाकण ठेवते. उघडून बघूया आता. बघू शकता गिलके छान शिजले. ह्यातलं पाणी आपण आटवून घ्यायचं आहे, म्हणून आपण 1-2 मिनटं गॅसची फ्लेम फुल करून पाणी आटू द्यायचं आहे. गिलक्यांचं पाणी आटलं आहे. आता गार होऊ देऊया आपण गिलके. 5 मिनटं झाली आहेत. गिलकी थोडी गरम आहेत अजून, पण हरकत नाही. आपण याला आता खलबत्त्यात घालून बारीक करून घ्यायचं आहे. ठेचा ज्या खलबत्त्यात आपण केला आहे त्यातच मी गिलकी घालते. तुम्ही जर जास्त प्रमाणात ठेचा किंवा गिलक्याचं भरीत करत असाल तर मग मोठं भांडं घ्या आणि पावभाजीचं जे स्मॅशर असतं ज्याच्याने आपण पावभाजी स्मॅश करतो त्याच्याने आपण कुठल्याही भांड्यात हे गिलके घालून स्मॅश करू शकतो. माझ्याकडे मोठा खलबत्ता होता आणि त्यात गिलके मावले म्हणून मग मी ह्यातच गिलके घेतले. आता आपण हे अशा पद्धतीने सगळं बारीक करून घ्यायचं आहे. काही ठिकाणी
लाकडाची बळगी मिळते, त्याच्यातही हे बारीक केलं जातं. खानदेशात ती हमखास मिळते. अशा पद्धतीने सगळं बारीक करून घेते मी. बघू शकता गिलकी मी यात अगदी बारीक करून घेतली आणि ठेचाही मिक्स करून घेतलाय. कढई ठेवून घेतली मी पुन्हा गॅसवर. तेल घालते. तेल जरा जास्त घालायचं आहे. 3-3.5 चमचे इतपत तेल घातले मी. त्यात मी शेंगदाणे तळून घेते. शेंगदाणे तळून झाले, त्यातच जिरं घालते मी. कांद्याची पात घालते. कांद्याची पात परतून घ्यायची आहे. 1 मिनिट. कांद्याची पात परतली जाते. हळद घालते मी. हळदही परतून घेते. आणि आता गिलक्याचं भरीत जे आपण करून घेतलंय खलबत्त्यात ते घालते. अतिशय सोपं आणि चविष्ट असं गिलक्याचं भरीत लागतं. मीठ आपण ठेचा करताना घातलं होतं, त्यानुसार पुन्हा थोडंसं ॲड करते. अजून मिक्स करून घेते सगळं. वांग्याचं भरीत तर आपण सगळेच नेहमी करतो, पण गिलक्याचंही भरीत नक्की करून बघा. झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे. उघडून बघते. छान आपलं गिलक्याचं भरीत तयार आहे. सर्व करून घेऊया. तयार आहे चमचमीत आणि खमंग असं गिलक्याचं भरीत. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.